ओके, चला वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम टू द रँकर बॅच. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑसोलेशनचे क्वेश्चन नंबर 34 पर्यंतचे एमसीक्यूज कव्हर केले. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 35 पासून पुढचा पोर्शन डिस्कस करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 35 तुमच्या स्क्रीनवर आहे. आपण क्रिटिकल एमसीक्यू डिस्कस करत आहोत. ओके, बघा रीड करा. ओके, ऐश्वर्या माईक बंद करा. हा, मी बंद केलाय. आता डबल चालू करण्याची गरज नाही. नुसतं बंद करा म्हणजे डबल बंदवर क्लिक करता डबल ते चालू होऊन जाईल. लक्षामध्ये बघा या ठिकाणी द रिस्टोरिंग फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम आर. रिस्टोरिंग फोर्स एफ आहे आणि पोटेन्शियल एनर्जी व्ही आहे. Then its displacement is x. The relation between the restoring force and the potential energy and x is काय आहे. बघा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे बट इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. याचं जे सोल्युशन दिलेलं आहे टार्गेट पब्लिकेशन मध्ये थोडं जरा कॉम्प्लिकेटेड दिलेलं आहे. याचं मी थोडं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आता त्यांनी काय दिले, ऑप्शन ए ला मॅच केले, ऑप्शन बी ला मॅच केले, ऑप्शन सी ला, डी ला, आणि प्रत्येकाची थोडी प्रोसेस त्यांनी लेंदी सांगितलंय. ओके, तर ती मेथड आपल्याला फॉलो करायची नाही. आपल्याला एक सिंपल मेथड फॉलो करायची. बघा पोटेन्शियल एनर्जीला त्यांनी व्ही ने इंडिकेट केले, तर व्ही इक्वल्स टू काय असतं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 एस के एक्स स्क्वेअर. ओके, आणि रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू काय असतं बघा, रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू असतं मायनस के एक्स, म्हणजे के ची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस एफ अपॉन एक्स येणार आहे. बरोबर आहे. तर या इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप करा, तर काय येईल फ्रॉम इक्वेशन 1 व्ही इक्वल्स टू काय येईल मग 1/2 के ची व्हॅल्यू काय आहे मायनस एफ अपॉन एक्स इंटू हे झालं एक्स स्क्वेअर. तर एक एक्स 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 कॅन्सल झालं, तर या ठिकाणी काय उरलं मायनस 1/2 एफ इंटू एक्स उरलेला आहे विच इज इक्वल टू व्ही उरलंय. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी याची पुढची स्टेप मी इकडे लिहितोय. चला ठीक आहे, तर ही आपली 1 स्टेप आहे आणि ही सेकंड स्टेप इथे लिहितोय. तर व्ही इक्वल्स टू बघा, तर या ठिकाणी मी असं लिहू शकतो का 2 जो आहे हा जो 2 आहे बघा या ठिकाणी हा इकडे गेल्यानंतर इट गोज टू द मल्टिप्लिकेशन, कारण की लेफ्ट राईट हँड साइडला तो डिनॉमिनेटरला आहे. जर आपण साइड चेंज केली इट गोज टू द न्यूमरेटर. ओके, तर काय येईल या ठिकाणी ट्वाइस व्ही येईल अपॉन काय येईल या ठिकाणी एफ येईल अँड विच इज इक्वल टू काय येईल मायनस एक्स येईल, म्हणजे ट्वाइस व्ही अपॉन एफ प्लस एक्स इक्वल्स टू 0. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये चला एकदम इझी स्टेप आहे, एवढी काहीच हार्ड स्टेप नाहीये. बट टार्गेट पब्लिकेशन मध्ये थोडं याला थोडं लेंथी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा व्ही चा फॉर्म्युला घ्या, म्हणजे ऑप्शन ए चेक केलंय, ऑप्शन बी चेक केलंय, ऑप्शन सी चेक केलंय, ऑप्शन डी चेक केलंय, म्हणजे किती वेळ लागेल. ओके, त्याच्यापेक्षा सोपं आहे ना, आपल्या आपल्या पद्धतीने फॉलो करा, आपल्या आपल्या स्टेपने फॉलो करा. त्याच्यानंतर जे आन्सर येईल त्याला ऑप्शन सोबत मॅच करा. इट विल बी युअर करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये. ओके, चला क्वेश्चन नंबर 35 झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 36 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 36. A particle executes simple harmonic motion of amplitude capital A. एक पार्टिकल आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय, त्याचं अँप्लिट्यूड ए आहे. तर या ठिकाणी ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इट्स कायनेटिक एनर्जी इक्वल टू इट्स पोटेन्शियल एनर्जी. एक मिनिट रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 36 ला व्यवस्थित रीड करा. अ पार्टिकल एक्झिक्यूट्स सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ अँप्लिट्यूड कॅपिटल ए. At what distance from the main position is its kinetic energy equal to its potential energy? आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, मीन्स एक्स फाइंड आउट करायचंय. आलं लक्षामध्ये. ओके, बघा याचा आन्सर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आपल्याला त्यांनी अँप्लिट्यूड दिले कॅपिटल ए आहे, तर यांनी कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी दिले, म्हणजे आपण असं लिहू शकतो का बघा ई के इक्वल्स टू ईपी मीन्स कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 एस के इंटू काय नाही या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 के एक्स स्क्वेअर. तर हे 1/2 कॅन्सल आणि के कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी उरेल एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे हा मायनस एक्स जर मी समजा राईट हँड साइडला शिफ्ट केला इट बिकम्स प्लस एक्स, तर या ठिकाणी हे होईल ट्वाइस एक्स स्क्वेअर. तर एक्स इक्वल्स टू काय येईल बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल मग ए स्क्वेअर अपॉन 2 येईल आणि एक्स इक्वल्स टू काय येईल ए अपॉन रूट 2 येईल. बरोबर आहे. तर ए अपॉन रूट 2 ची 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू किती असते बघा, एक मिनिट. 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू डायरेक्टली पाठ करा 0.707 असते. किती 0.707. 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू डायरेक्टली पाठ करा. हो का 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू ही असते 0.707 आणि फक्त रूट 2 ची व्हॅल्यू ही पण तुम्ही पाठ करू शकता. फास्ट कॅल्क्युलेशन साठी मदत होते 1.414 असते. ओके लक्षामध्ये. आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्हाला नंतर पण पुढे एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जेव्हा तुम्ही देताल तेव्हा तुम्हाला कामाला येणार आहेत. बँकिंगच्या असतील इंजिनिअरिंगच्या असतील ऍज इट इज या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्या. यस ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. यस व्हेरी गुड राजवंदन, दॅट इज ऑप्शन नंबर सी. ओके नियर अबाउट किती येतं 0.71 येतं मग. ओके तर ऑप्शन नंबर सी को ताला लगाया जाए यहाँ पर, इट इज द करेक्ट आन्सर. ओके त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 37 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 37? पोटेन्शियल एनर्जीचाच आहे. ओके आणि खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 37 द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ईपी दिलेला आहे. किती आहे 2.5 जूल आहे. when its displacement is half of amplitude. म्हणजे जेव्हा डिस्प्लेसमेंट हाफ ऑफ अँप्लिट्यूड असेल म्हणजे a अपॉन 2 असेल द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज. आपल्याला टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. ओके इट्स अ व्हेरी सिम्पल. बघा जेव्हा डिस्प्लेसमेंट हाफ असेल तेव्हा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय टोटल एनर्जी म्हणजे कॅपिटल ई फाइंड आउट करायचंय. तर या ठिकाणी हा ठीक आहे स्टार्टिंगला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे विच इज इक्वल्स टू बघा 1/2 के एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू काय आहे ए अपॉन 2 आहे तर हे 1/2 येईल. ओके एकदा मी आन्सर चेक करतो. ओके भावना म्हणते ऑप्शन नंबर बी. लेट सी पाहूया काय येईल. येस आय थिंक करेक्ट आन्सर आहे. तर के ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी किती आहे के ची व्हॅल्यू ऍज इट इज पुट अप करा. एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघा एक्स ची व्हॅल्यू ए अपॉन रूट 2 आहे. ए अपॉन रूट 2 चा सॉरी ए अपॉन 2 चा स्क्वेअर या ठिकाणी येतो ए स्क्वेअर अपॉन काय येतो 4 येतो. ही झाली ईपी. ओके तर आता मला सांगा या ठिकाणी या 4 ला जर मी इकडे शिफ्ट केलं तर 4 इंटू ईपी विच इज इक्वल्स टू 1/2 के ए स्क्वेअर आणि 1/2 के स्क्वेअर असतं टोटल एनर्जी ई. तर हे 4 आलं. ईपी ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे या ठिकाणी ट्वाइस 2.5 आहे. तर किती आलं याचा आन्सर 25 4 आर 100. तर या ठिकाणी 100 एक डिजिट नंतर पॉइंट. यस भावना युअर आन्सर इज करेक्ट दॅट इज द 10 जूल. याचा एसआय काय येईल टोटल एनर्जी जूल. ओके कोणती एनर्जी असू द्या कोणताही फोर्स असू द्या एनर्जीचं युनिट हे जूल असतं आणि फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन असतं. ओके एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त. कोणती एनर्जी असू द्या टोटल एनर्जी असू द्या पोटेन्शियल एनर्जी असू द्या कायनेटिक एनर्जी असू द्या इंटरनल एनर्जी असू द्या किंवा आपली सरफेस एनर्जी असू द्या एनर्जी कोणती पण घ्या त्याचं एसआय युनिट जूलच असतं. चला क्वेश्चन नंबर 37 सर्वांना समजला असेल आय होप. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सर्वांना समजला का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून लगेच मला पुढच्या क्वेश्चनला वळता येईल. ओके दॅट्स ग्रेट. क्वेश्चन नंबर 38 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याचा आन्सर कोण सांगेल क्वेश्चन नंबर 38 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. येस विठ्ठल. ओके चला सांगा बरं याचा आन्सर. तुमच्याकडे कम्प्लीट 30 सेकंद आहेत. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. डायरेक्टली तुम्हाला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अ पार्टिकल ऑफ मास स्मॉल m इज एक्झिक्युटिंग SHM अबाउट इट्स मीन पोझिशन. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज गिवन इन्स्टंट इज. टोटल एनर्जी इक्वल्स टू किती असेल मग ओके पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 38 तुमच्या स्क्रीनवर आहे विठ्ठल. ओके चला पाहूया. आय थिंक युअर आन्सर इज ऑल्सो करेक्ट. A particle of mass m is executing SHM about its mean position. The total energy of the particle is at a given instant is. टोटल एनर्जी त्यांनी आपल्याला विचारलंय तर बघा टोटल एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी.
टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इक्वल्स टू असतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर किंवा m ओमेगा स्क्वेअरला तुम्ही k स्क्वेअर लिहू शकता, बट आपल्याला या ठिकाणी m ओमेगा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लावावं लागेल, कारण की फायनल जे उत्तर आहे आपलं ते इन टर्म्स ऑफ t स्क्वेअर आहे. आठवले सर्वांना? ओके, चला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हे 1/2 ऍज इट इज, m ऍज इट इज. तर ओमेगाला इन टर्म्स ऑफ ट्वाइस पाय अपॉन टी ला, तर काय येतो हे 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर येतं, ए स्क्वेअर ऍज इट इज. त्याच्यानंतर 2 जार 4, त्याच्यानंतर हे आलं ट्वाइस m किंवा ट्वाइस पाय स्क्वेअरला स्टार्टिंगला, ट्वाइस पाय स्क्वेअर into m into a square upon here t square, means option number A is the correct answer. Yes, very good Harshvardhan and the Vittal, your answers are correct. Okay, लक्षामध्ये या ठिकाणी क्वेश्चन नंबर 38 बघा, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीच नाही, थोडं फॉर्म्युलेला आपल्याला घुमून फिरून या ठिकाणी त्यांनी विचारलंय. लक्षामध्ये त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 39. A simple pendulum is vibrating in an evacuated chamber. It will oscillate with. आवाज क्लिअर होतोय ना? का हे होतोय, आवाज ब्रेक होतोय का? एकदा मला कमेंट मध्ये कळवा, आवाज क्लिअर आहे का ब्रेक होतोय? बघा या ठिकाणी काय आहे, अ सिंपल पेंडुलम इज व्हायब्रेटिंग इन अन इव्हॅक्युएटेड चंबर, इट विल ऑसिलेट विथ. समजा सिंपल पेंडुलमला आपण जर एका इव्हॅक्युएटेड चंबर मध्ये या ठिकाणी असं ठेवलं तर काय होईल, त्याचं जे ऑसिलेशन आहे, आता या ठिकाणी ही इव्हॅक्युएटेड चंबर आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सिंपल पेंडुलमला आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. ओके, तर काय होईल, त्याचं ऑसिलेशन कसं होईल, ऑप्शन नंबर बी उज्ज्वला. ओके, सॉरी हा सिद्धी. ओके, हा, तर याचं जे आन्सर आहे ते येईल ऑप्शन नंबर बी, ऍट अ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. कारण की जेव्हा आपण त्याला इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये ठेवतो तर त्या ठिकाणी इयर अब्सेंट असते, आणि समजा इयर जर अब्सेंट असेल तर त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स हा अब्सेंट असतो. आपण जर समजा त्याला हवेमध्ये ठेवलं तर काय होतं, फ्रिक्शनल फोर्स हा प्रेझेंट असतो, आणि जर त्याला आपण इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स अब्सेंट असल्यामुळं काय होईल, त्याचं जे अँप्लिट्यूड आहे ते डिक्रीज होणार नाही. ओके, देर इज नो डेसिपेशन ऑफ द एनर्जी, म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी कमी होणार नाही, म्हणजे अँप्लिट्यूड काय राहील, इट विल रिमेन्स द सेम. येस, गॉट इट. ओके, चला क्वेश्चन नंबर 40 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 40 बघा, या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 40, हा, कन्सिडर अ सिंपल पेंडुलम, म्हणजे सिंपल पेंडुलमला कन्सिडर करा ज्याची लेंथ 1 मीटर आहे आणि त्याला फक्त रिव्हॉल्व करा, इट्स बॉस परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे कोनिकल या ठिकाणी पेंडुलम आहे इन अ हॉरिझॉन्टल प्लेन विथ इट्स स्ट्रिंग मेकिंग अन अँगल 60 डिग्री. म्हणजे थीटा दिला आपल्याला या ठिकाणी, बघा काय दिले, थीटा आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. त्याच्यानंतर लेंथ दिलेली आहे 1 मीटर विथ वर्टिकल. मास दिलेला आहे, मास किती आहे रे, 50 ग्राम आहे. ग्राम एसआय युनिट नाहीये, त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करा, 0. काय येईल, यस काय येईल, 0.050 किलोग्राम. काय फाइंड आउट करायचंय, टेन्शन इन द स्ट्रिंग फाइंड आउट करायचंय. म्हणजे टी फाइंड आउट करायचं नाहीये, टी असतो टाइम पिरियड आणि T0 काय असतं, टेन्शन इन द स्ट्रिंग असतं. खूप इझी न्यूमेरिकल आहे. बघा डायग्राम तुम्हाला लक्षात आले असेल तर तुम्हाला लगेच हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. ओके, हा अँगल थीटा असतो, त्याच्यानंतर हे टेन्शन असतं स्ट्रिंग मधलं. आठवले सर्वांना? ओके, याला थोडं खाली घेतो. त्याच्यानंतर या टेन्शनला आपण दोन कंपाऊंड मध्ये रिझॉल्व्ह करूया. एक असतं T0 कॉस थीटा, कारण की हा अँगल थीटा असल्यामुळे हा अँगल थीटा असतो, आणि दुसरं असतं यस T0 साइन थीटा. ओके, आणि जे वेट असतं ना, इट इज ऑलवेज डाऊनवर्ड. म्हणजे या ठिकाणी बघा, अपवर्ड फोर्स कोणता आहे, T0 कॉस थीटा आहे, आणि डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे, mg आहे. मग T0 इक्वल्स टू काय येईल, T0 इक्वल्स टू काय येईल, mg अपॉन कॉस थीटा. असा हा फॉर्म्युला बनतो डायग्रामहून. ओके, आणि अशा टाईपचा 1-2 क्वेश्चन असतात जे की तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला माहित नसतं, बट डायग्राम वरून तुम्ही अरेंजमेंट करून तुम्ही फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता नवीन. लक्षामध्ये, मग या फॉर्म्युल्यामध्ये समजा तुम्ही व्हॅल्यू पुटअप केला तर किती येतं, हे 0.050 इंटू जी किती आहे, समजा आपण 10 कन्सिडर करूया, आणि या ठिकाणी हे आलं cos 60. हा चला, cos 60 ची व्हॅल्यू किती बघा, वरच्याला आपण मल्टिप्लाय केलं तर काय येतं, हे 0.05 चं आहे, त्याचं येतं यस किती येतं, त्याचं 0.5 येतं. आपण cos 60 ची व्हॅल्यू 1/2.
तर हे 2 वर गेलं तर 2 into 0.5 means it is the 10, that is the 1.0. बघा बरं ऑप्शन कुठं आहे 1.0. येस 1.0 मीन्स 1 न्यूटन. तर या ठिकाणी टेन्शन इन द स्ट्रिंग किती असेल 1 न्यूटन ऍक्ट होतं. आलं लक्षामध्ये. ओके त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 40 झालेला आहे. 41 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 41. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 41. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डबल. समजा आपण पिरियडला जर डबल केलं तर फॉर्म्युला सर्वांना माहित आहे टी इक्वल्स टू 2 पाय इंटू. ओके पाहूया आन्सर 41चं सी भावना. येस दॅट्स करेक्ट. 2 पाय इंटू काय येतं अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. जर समजा आपण पिरियडला डबल केलं तर त्याची लेंथ काय असेल. ओके तर म्हणजे पिरियडला तुम्हाला डबल करायचं असेल तर लेंथला तुम्हाला 4 टाइम्स करावं लागेल. यस बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. सिद्धी युअर आन्सर इज ऑल्सो करेक्ट. आलं का लक्षामध्ये. येस राजवर्धन ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये आता काही रॉकेट सायन्स नाही. डायरेक्टली बघा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं रूट ऑफ एल असतं. जर समजा तुम्हाला टी ला जर डबल करायचं असेल तर याला तुम्हाला 4 टाइम्स करावं होतं म्हणजे जेणेकरून हे इक्वल येतात. आलं लक्षामध्ये. ओके ऑप्शन नंबर सी को ताला लगाया जाए. इट्स अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 42 थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. इझी क्वेश्चन आहे बट थोडा कन्फ्युज करणारा आहे. क्वेश्चन नंबर 42. A pendulum clock that keeps correct time on the earth is taken to the moon. आता जो पेंडुलम क्लॉक आहे जो अर्थवर करेक्ट टायमिंग शो करतो त्याला आपण समजा मूनवर लिहिलं म्हणजे मूनवर समजा आपण शिफ्ट केलं इट विल रन. तर त्याचा जो टाइम पिरियड असेल तो काय असेल म्हणजे फास्टर रन होईल स्लोअर रन होईल का काय होईल. तर सर्वांना माहित आहे काय असतं फॉर्म्युला. चला पाहूया ऑप्शन नंबर डी भावना. ओके ठीक आहे पाहूया काय असतं याचा आन्सर. बघा या ठिकाणी टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ ग्रॅव्हिटी. मान्य आहे सर्वांना. टी इक्वल्स टू 2.2 अंडर रूट ऑफ एल बाय जी. सिद्धी ऑप्शन नंबर सी और डी. ओके चला पाहूया ठीक आहे. तर टी या ठिकाणी टी मून अपॉन टी अर्थ जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं तर काय येईल या ठिकाणी अंडर रूट ऑफ जी ऑफ यस काय येईल वर काय येईल अर्थ येईल. यस जी ऑफ अर्थ अपॉन या ठिकाणी येईल जी ऑफ मून कारण इनवर्सली प्रोपोर्शनल असतं. आणि जी ऑफ अर्थ अपॉन जी ऑफ मून या फॉर्म्युलावरून समजा जी ऑफ अर्थ अपॉन जी ऑफ मून इक्वल्स टू काय येतं 6 येतं. ओके तर हे अंडर रूट ऑफ 6 आलं. तर म्हणजे टी मून इक्वल्स टू काय येतं टी मून इक्वल्स टू अंडर रूट 6 टाइम्स टी अर्थ येतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा टाइम पिरियड हा रूट 6 टाइम्स फास्टर आहे. टाइम पिरियड हा फास्टर असेल म्हणजे आले का लक्षामध्ये. टाइम पिरियड हा जास्त आहे म्हणजे टाइम पिरियड हा जास्त असेल तर स्पीड काय असेल त्या क्लॉकची स्पीड काय असेल. आता काही विद्यार्थ्यांना कसं वाटतं टी मून इक्वल्स टू रूट 6 इंटू टी अर्थ असेल तर ऑप्शन नंबर सी यार रूट 6 टाइम्स फास्टर बरोबर आहे असं वाटेल तुम्हाला. बरोबर आहे बट हे आन्सर येणार नाही. यस भावना करेक्ट राजवर्धन करेक्ट. तर काही ऑप्शन नंबर डी टाइम पिरियड जास्त असेल तर स्पीड काय असेल कमी असेल स्लोअर असेल. अरे यार फॉर्म्युला टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. टाइम पिरियड जास्त असेल तर ओमेगा कमी असेल. आलं लक्षामध्ये. ओके चला त्याच्यामुळे या ठिकाणी काय येईल ओमेगा स्लोअर येईल. ओके ठीक आहे ऑप्शन नंबर डी ला लॉक करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी 43 तुमच्या स्क्रीनवर आहे. इट्स अ थेरॉटिकल क्वेश्चन. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 43. 43 ना एकदा मला चेक करू द्या. येस 42 नंतर ऑफकोर्स यार 43 येणार आहे. काही बघा क्वेश्चन मोठा आहे बट इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. A man having a wristwatch and a pendulum clock rises on a TV tower. एक टीव्ही टॉवर आहे किंवा मोबाईलचं टॉवर आहे त्याच्यावर एक माणूस गेलेला आहे तर त्याच्याकडे रिस्ट वॉच पण आहे म्हणजे हातातली घडी पण आहे आणि पेंडुलम क्लॉक पण आहे. द रिस्ट वॉच अँड पेंडुलम क्लॉक बाय चान्स फॉल फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर. समजा रिस्ट वॉच आणि पेंडुलम क्लॉक दोन्ही पण ऍट अ टाइमला त्यांनी रिलीज केले किंवा पडले ठीक आहे तर त्या ठिकाणी काय होईल. ओके देन काय होईल बघा. सिद्धी म्हणते ऑप्शन नंबर डी. राजवर्धन ऑप्शन नंबर डी पाहूया. बोथ विल कीप करेक्ट टाइम ड्युरिंग द फॉल. बोथ विल कीप इनकरेक्ट टाइम ड्युरिंग द फॉल नाही हे तर नाही ना.
Wristwatch will keep correct timing and clock will becomes faster. Clock will stop, but wrist watch will function normally. स्नेहल ऑप्शन नंबर डी. यस, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. कारण की बघा या ठिकाणी काय आहे, एक टावर आहे आणि या टावरवर काय आहे बघा. ठीक आहे, अरे यार टावर असतो थोडं जास्त. ठीक आहे, हे टावर आहे आणि या टावरवर समजा एक या टावरवर समजा या ठिकाणी एक मॅन गेलेला आहे, माणूस गेलेला आहे. तर रिस्ट वॉच आणि म्हणजे हातातली घडी आणि दुसरा पेंडुलम क्लॉक जो आहे तो एक ऍट अ टाइमला जेव्हा खाली पडतील तर तेव्हा नेट ऍक्सेलरेशन जे असतं ना, नेट ऍक्सेलरेशन जे असतं ते 0 असतं. नेट ऍक्सेलरेशन म्हणजे फ्री फॉल होतं आणि फ्री फॉल असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं, नेट ऍक्सेलरेशन 0 असतं. ओके, मग त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, टाइम पिरियड ऑफ क्लॉक काय होतो, टाइम पिरियड ऑफ क्लॉक काय होतं बघा. टाइम पिरियड ऑफ क्लॉक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, यस, रूट ऑफ जी असतं. म्हणजे जी ची व्हॅल्यू 0 असेल तर टाइम टी क्लॉक काय असेल, टी क्लॉक हा जवळपास इन्फिनिटी असेल आणि हा समजा इन्फिनिटी असेल तर टाइम पिरियड हा खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. म्हणजे स्पीड किती आहे, खूप कमी आहे, म्हणजे खूप स्लोवर आहे. ओमेगा काय आहे, खूप स्लोवर आहे आणि ओमेगा स्लोवर म्हणजे द क्लॉक विल स्टॉप जवळपास. आणि रिस्ट वॉचचा आणि ग्रॅव्हिटीचा काही संबंध नसतो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? यस, मोस्ट ऑफ स्टुडंटनी याचा आन्सर सांगितलेला आहे. भावना, स्नेहल, त्याच्यानंतर राजवर्धन, सिद्धी. ओके, यस, करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 44 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय आहे क्वेश्चन नंबर 44? Find the number of oscillations performed per minute by a magnet vibrating in a plane of a uniform field. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे, युनिफॉर्म फील्ड दिलेला आहे, म्हणजे बी दिलेला आहे बघा. किती आहे, 1.6 into 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर द मॅग्नेट हॅज द मोमेंट ऑफ इनर्शिया 3 into 10⁻⁻6 kg पर मीटर स्क्वेअर. बघा बरं, एकदा चेक करा मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट करेक्ट आहे का, मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट करेक्ट आहे का, केजी पर मीटर स्क्वेअर. हा, यस. त्याच्यानंतर अँड मॅग्नेटिक मोमेंटम म्हणजे म्यू दिलेला आहे, मॅग्नेटिक मोमेंटम 3 अँपियर मीटर स्क्वेअर. ओके, बघा मॅग्नेटिक फील्ड जी असते, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ बी असते, आय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि म्यू काय असतो, मॅग्नेटिक मोमेंट असतं. तर आपल्याला त्यांनी फाइंड आउट द नंबर ऑफ ऑसिलेशन्स फाइंड आउट करायला सांगितलेत. आयचं युनिट चेक करा एकदा, बरोबर आहे का? यस, सिद्धी ऑप्शन नंबर ए. ओके, पाहूया चला. ठीक आहे, आयचं युनिट बघा या ठिकाणी आयचं युनिट चुकलंय, केजी इंटू मीटर स्क्वेअर येतं. ओके, तर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असेल त्यांची, तर हे रफ होणार नाही आता. तर मी तिथे खाली येतो, केजी इंटू मीटर स्क्वेअर असतं याचा युनिट. ओके, तर त्याच्यानंतर बघा याचा जो फॉर्म्युला आहे, टी इक्वल्स टू सर्वांना माहित आहे टाइम पिरियड, टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ काय असतं, आय अपॉन म्यू बी असतं. एक मिनिट, आय अपॉन काय आहे, म्यू बी आहे. याला तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटला कॅपिटल एम न पण इंडिकेट करता आणि टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ आय अपॉन एम बी पण फॉर्म्युला असतो, म्यू बी पण असतो आणि एम बी पण असतो. लक्षामध्ये, म्हणजे काही पुस्तकामध्ये मॅग्नेटिक मोमेंटला म्यू न इंडिकेट केलंय, काही पुस्तकामध्ये एम न इंडिकेट केलंय. ओके, तर हे टी अपॉन हे काय येतं, 2π येतं. ओके, लक्षामध्ये, म्हणजे टी अपॉन 2π विच इज इक्वल्स टू आय अपॉन म्यू बी. आणि टी अपॉन 2π काय असतं रे, 1 अपॉन ओमेगा असतं, किंवा याचा जर आपण इन्व्हर्स केला तर काय येतं, हे 2π अपॉन ओमेगा इक्वल्स टू, याचा इन्व्हर्स करा दोन साईडला, हे येतं म्यू बी अपॉन आय येतं. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेप इथे येतो, 2π अपॉन ओमेगा काय असतं, सॉरी चुकलंय, या ठिकाणी 2π अपॉन ओमेगा कसं येईल, याचा इन्व्हर्स 2π अपॉन टी येईल. ओके, अरे इसको मैंने क्या किया, जस्ट उलटा किया, तर काय येईल, 2π अपॉन टी येईल. 2π अपॉन टी काय असतो, ओमेगा असतो, ओमेगा इक्वल्स टू काय असतं, यस, म्यू बी अपॉन आय असतं. याच्यामध्ये समजा तुम्ही व्हॅल्यू पुटअप केलं, आपल्याला स्पीड तर फाइंड आउट करायची आहे, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पर मिनिट फाइंड आउट करायचे, तर काय येईल मग,
यस, म्यू ची व्हॅल्यू किती आहे बघा 3 आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻5. त्याच्यानंतर हे किती आहे आय किती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया यस 3 इंटू 10⁻⁻6. ओके, तर हे 3 या ठिकाणी कॅन्सल. त्याच्यानंतर 1 कुठे मिस्टेक झाली आपली. बी ची व्हॅल्यू बरोबर आहे 1.6, ही व्हॅल्यू 3, ही पण व्हॅल्यू 3 10चा पॉवर. चला ठीक आहे पाहूया. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी किती येईल 1.6 इंटू 10⁻⁻5. त्याच्यानंतर 10चा पॉवर हा +6 वर गेल्यानंतर हा मायनस आहे, वर गेल्यानंतर +6 होतो. त्याच्यानंतर काय येईल मग 1.6 इंटू 10⁻⁻5 10चा पॉवर +6 10चा पॉवर 1 म्हणजे √16 कसं काय आलं. बरं ठीक आहे, चला कॅल्क्युलेट करूया. √16 ची व्हॅल्यू किती येते 4 येते. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 आलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला फाइंड आउट करायचंय नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर मिनिट. तर ओमेगा इक्वल टू काय असतं 2πn असतं, विच इज इक्वल टू 4 2 2 या ठिकाणी येतं. तर n इक्वल टू काय येतं 2/π इंटू आपल्याला 16 मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की आपण पर मिनिट फाइंड आउट करतोय, रिव्होल्यूशन पर मिनिट फाइंड आउट करतोय. जर समजा याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट केला, फाइंड आउट करूया आपण. तर 2/3.14 आणि हे किती आहे 60 आहे. म्हणजे हे 120 नाही 12 हे 120/3.14. तर याचा आन्सर किती येतं जवळपास 38 येतं. येस भावना, युअर आन्सर इज करेक्ट. याचा आन्सर येतं 38. ओके, याचं समजा तुम्ही डिवायडेशन केलं 120 हे तर नियरली इक्वल्स टू 38 पॉईंट समथिंग येतं. तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये या ठिकाणी आपले ऑसिलेशनचे पूर्ण MCQ संपलेले आहेत. याची PDF लगेच मी 1 सेकंदामध्ये तुम्हाला सेंड करतो. लक्षामध्ये. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.